नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वानंदीने ह्यावेळेस हुशारी दाखवलेली आहे. हुशारीने अंशुमनचा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण स्वानंदीला माहिती आहे की प्रत्येक वेळेस अंशुमन आता तिच्या आणि समरच्या नात्यामध्ये विघ्न आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, फूट पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण स्वानंदीच्या माहेरी जेव्हा अधिक मासाचं वाण घेण्यासाठी गेलेले होते, तेव्हाच अंशुमनने तिला ओपन चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यात तुझा आणि समरदादाचा घटस्फोट झालेला असेल, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं स्वानंदी आता हुशारीने वागत आहे. आणि जेव्हा अंशुमन हे सगळं तिला धमकी देत असतो, तेव्हा मात्र तिने हुशारीने व्हिडिओ बनवलेला आहे आणि समरच्या पुढे अंशुमन आणि मल्लिकाचं बिंग फोडलेलं आहे, त्यांची मात्र वाट लावलेली आहे. त्याचबरोबर समर जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलेलं असतं, तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की काळजी करण्यासारखं काही नाही. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकडे समर आणि स्वानंदी यांच्या नात्याची छान अशी सुरुवात होत आहे. निकिता आणि आनंद हे दोघंही समर आणि स्वानंदीला वेगवेगळे इन्स्ट्रक्शन देत असतात. आता निकिता आणि आनंद दोघंही समरला फोन करतात. समरला विचारू लागतात, काय झालं रे? तेव्हा मात्र समर म्हणत असतो की खरंच आज ना खरंच खूप भारी वाटतंय. आणि तुम्ही दोघं आजीला सगळं सांगितलं? तेव्हा ते म्हणतात की हो, आधीपासूनच आम्ही एका पार्टीमध्ये आहोत. त्यावेळेस समरला ते सांगू लागतात की एक गोष्ट लक्षात ठेव, जसं लग्नाचा दिवस महत्त्वाचा असतो तसा आजचा दिवसही महत्त्वाचा आहे, तो दिवस विसरायचा नाही. समर म्हणतो की कसं विसरेल मी? त्यानंतर निकिता म्हणत असते की आता रोज दिवसातून जेव्हा तुला जमेल तेव्हा बायकोला आय लव्ह यू म्हणायचं आणि तिच्याबरोबर आता ही नवीन नात्याची सुरुवात होतीये. आणि कसं माहिती आहे का, बायकोचे रुसवे फुगवे काढायचे, ह्यात खरी मज्जा असते. तिचे लाड पुरवायचे, तिला काय हवं नको ते पाहायचं. त्यानंतर आनंद त्याला सांगत असतो की हे बघ समर, कसं आहे माहिती आहे का, बायकोने जरी भांडण केलेलं असलं, आपली चूक नसली तरीही तिला सॉरी म्हणायचं. तेव्हा तो म्हणतो पण आमच्यात असं होणार नाहीये. अरे होणारच आहे. मग निकिता सांगते की आता स्वानंदी जवळ आली की तिचा हात हातात घे आणि हळुवारपणे तिच्याशी प्रेमाने बोल. हे सगळं जेव्हा ती सांगत असते, तेव्हा मात्र समर म्हणतो काय रे तुमचं, असं म्हणत आता समरने फोन ठेवलेला असतो आणि तो गालातल्या गालात हसत असतो. इकडे स्वानंदी येते आणि विचारू लागते काय झालं? तेव्हा समर म्हणतो काही नाही हो. तेव्हा स्वानंदी म्हणते बोला ना काय झालं? तेव्हा तो म्हणतो की ती निकिता त्यांचा रोमांस मला सांगत होती आणि मला म्हणत होती की आता स्वानंदीचा हात हातात घे. स्वानंदी म्हणते घ्या ना मग. आणि स्वानंदीने स्वतःहून हात समरच्या समोर केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हात घ्या हो हातात. समर म्हणतो खरंच? समरला असं वाटलेलं की स्वानंदीला हे आवडणार नाही, पण स्वानंदीने सुद्धा आता स्वतः हुशारीने पुढाकार घेतलाय. फक्त आता समर आणि स्वानंदीची एक गोष्ट इथं चुकीची ठरली आहे, ती म्हणजे त्या दोघांनीही बेडरूमचा दरवाजा बंद केलेला नाही. ती मल्लिका मात्र त्या दोघांवरती टपूनच बसलेली असते. इकडे मात्र समरने स्वानंदीचा हात हातात घेतलेला आहे आणि त्याचवेळी आता तो दुसरा हात सुद्धा हातात घेत असतो. त्या फिलिंग ज्या आहेत, त्या भावना ज्या आहेत, त्या तो फील करत असतो. त्याला खूप छान वाटत असतं, त्याच्या मनामध्ये फुलपाखरू उडत असतात. पहिल्यांदाच आपल्या जवळच्या व्यक्तीचा हात त्याने हातात घेतलेला असतो, म्हणजे त्याच्या लाडक्या बायकोचा हात हातात घेतलेला असतो. स्वानंदी तर एवढी खुश असते, कारण तिच्यासाठी आजचा दिवसच खूप भारी असतो, कारण त्यांच्या दोघांच्या नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात होत असते. कारण आज खऱ्या अर्थाने स्वानंदी मिसेस स्वानंदी समर राजवाडे झालेली असते. आता नेमकी मल्लिका दारातून चाललेली असते आणि ती पाहते समरने स्वानंदीचे दोन्ही हात हातात घेतलेले आहेत आणि तिच्याशी बोलायला लागलेलं आहे. हे पाहून मल्लिकाच्या शिट्ट्याच वाजतात. तिला कळायचंच बंद होतं. ती म्हणते मी या दोघांना एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे, तर या दोघांमधली जवळीक वाढतच चालली आहे. या घराला पंतू मिळणारच नाही, नातू मिळणार आहे, तेही माझ्या अंशुमनचा, असं म्हणत ती बोलत असते. कारण या घराचं सगळ्या साम्राज्याचा मालक माझा अंशू होणार आहे आणि त्याचं मूल असणार आहे, असं इकडे मल्लिका बोलत असते. स्वानंदी तर समरच्या गालावरती हात ठेवते, त्याला जवळ घेत असते आणि मल्लिका मात्र आता स्वानंदी आणि समर या दोघांकडे पाहत असते. तिला खूप राग आलेला असतो. तिने आता एकच ठरवलेलं असतं की या दोघांना वेगळं करायचं. या दोघांना वेगळं करण्यासाठी जे काय करता येईल ते करायची तयारी सुरू झालेली असते. तिला राग आलेला असतो. इकडे समर आणि स्वानंदी जवळ येऊ लागलेले असतात आणि तेवढ्यातच मल्लिकाने इकडे बाहेर येऊन आता डोकं आपटायला सुरुवात केलेली असते. तिच्या शेजारी अंशुमन ओरडायला असतो, काय झालंय मॉम, काय झालंय मॉम?
तेव्हा स्वानंदी तिथं आलेली असते, समर तिथे येतो आणि मग समर विचारतो, काकू काय होतंय? म्हणजे आता अंशुमन तर तिचा मुलगा आहे, तो तिला दवाखान्यात नेऊ शकला असता, पण समरला बोलवा असा हट्ट केलेला असतो. समर तिथे येतो आणि समर विचारतो, काय झाले काकू? तेव्हा मात्र मल्लिका सांगते की माझं डोकं खूप दुखतंय, मला असं वाटतंय की त्याच्यात गाठ झाली आहे. तेव्हा समर म्हणतो, अरे काकू असं नको बोलूस, आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा स्वानंदी हे सगळं पाहत असते. स्वानंदीच्या लक्षात येतं की हे सगळं नाटक आहे. मग समर आता मल्लिकाला घेऊन दवाखान्यात चाललेला असतो. स्वानंदीच्या हातामध्ये तिथे मोबाईल असतो आणि स्वानंदी हे सगळं पाहत असते. अंशुमन मात्र नाटक करत आहे हे लक्षात आलेलं असतं आणि मल्लिका सुद्धा हे सगळं नाटक करते, कारण जेव्हा हे वडाची पूजा करून आलेले होते सगळं व्यवस्थित होतं आणि आत्ता इतक्यात काय झालं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे अंशुमन म्हणत असतो की कसं आहे बघितलं का, म्हणजे तुला आता हे सगळं नाटकच वाटणार आहे ना? स्वानंदी म्हणते की हां ठीक आहे. तेव्हा तो म्हणतो की बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, की काही झालं तरीही तुमच्या दोघांचा रोमांस संपलाच ना, त्याच्यामध्ये स्पॉइलच झाला आहे ना, तो तुम्ही दोघं जवळ आला होता, बरोबर आहे ना, असं तो बोलू लागतो. आता स्वानंदीला प्रश्न पडतो की याला कसं कळेल आहे, आणि मग स्वानंदी हुशारीने तो मोबाईल बाजूला ठेवते, त्याच्यावरती ती कॅमेरा ऑन करून ठेवते आणि आता मात्र अंशुमनच्या शिट्ट्या वाजणार असतात. अंशुमन तिला म्हणत असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त 6 महिने, पुढच्या 6 महिन्यात दिवस असणारे, तुम्ही दोघं एकत्र येऊ शकत नाही, त्यामुळं पुढे 6 महिन्यामध्ये तुमचं नातं हे पणाला लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. स्वानंदी म्हणते, बघूया ना आमच्या नात्याचं काय होतंय, का आता हे जे केलेलं नाटक आहे आणि तू जे काय बोलतोय हे बिंग फुटतंय. अंशुमन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला चॅलेंज द्यायचं नाही स्वानंदी, असं तो बोलतो. म्हणजे इथे त्याच्या लक्षातही येत नाही की ही मोठी आहे, हिचा मान राखला पाहिजे, पण आपल्याला माहितीच आहे अंशुमन कशा पद्धतीने बोलत वागत असतो. तो म्हणतो की बघ कसं आहे, तुझ्यासोबत तुझ्या बहिणीचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करणार आहे. आता इकडे डॉक्टरांकडे समर घेऊन गेलेला असतो आणि समर माघार येतो. पाहतो तर काय, हे सगळं मल्लिका म्हणजे तिला एवढं काही झालेलं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, साधी डोकेदुखी आहे, पित्त झाल्यामुळं झालेली आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. मग घरी आल्यानंतर अंशुमन, स्वानंदी, आजी सगळेजण तिथं असतात, कारण स्वानंदी आणि अंशुमनचं बोलणं आजीने ऐकलेलं असतं. समोर आल्यानंतर आता मल्लिका म्हणते, बरोबर आहे, आता स्वानंदीला वाटेल की मी हे सगळं नाटक करत होते, तुम्ही दोघं एकत्र येऊ नये असं मला वाटत आहे, पण मी तसं काहीच केलेलं नाही आहे. आजी म्हणते, पण नंदू तुला काही बोलली का? मग कशाला तू स्वतः तुंतुना वाजवत बसली? तेव्हा मात्र आजी म्हणते, हे जर नाटक असेल तर बघूया, असं म्हणत आजीने मोबाईल घेतलेला असतो आणि समरला मोबाईल दाखवते आणि म्हणते, पिंट्या हे बघ काय आहे. आणि समर जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्यामध्ये सरळ सरळ अंशुमन स्वानंदीला म्हणत असतो की 6 महिन्यात या घराच्या बाहेर हाकलून देणार आहे, 6 महिन्यात तुमचा डिवोर्स झालेला असणार आहे आणि तुम्ही या घरात राहणार नाही. कसं आहे, आजची रोमॅन्टिक मोमेंट तर तुमची स्पॉईल केलेलीच आहे. असं जेव्हा तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे समरला धक्का बसतो. समर त्या क्षणी अंशुमनची कॉलर पकडतो आणि विचारतो की तू कोणाशी बोलतो, तुला कळतंय का? आणि हे सगळं काय चाललंय 6 महिन्यात? म्हणजे या सगळ्या आवाजाने आता सुशसुद्धा बाहेर आलेली असते. सुश हे सगळं पाहते तेव्हा तिलाही धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं काय चाललंय. ती म्हणत असते, सोडा सोडा, अंशची कॉलर सोडा. तेव्हा स्वानंदी म्हणते, बसा, माझ्या नवऱ्याशी या भाषेत बोललेलं मी सहन करणार नाही आणि या घरातले कर्ते पुरुष आहेत ते. मल्लिकाने तर तोंडाला हात लावलेला असतो आणि रडायला सुरुवात केलेली असते. समर मात्र अंशुमनची धुलाई केल्याशिवाय आता त्याला सोडत नाही हे मात्र पक्क झालेलं असतं, कारण स्वानंदीने सरळ सरळ आता मल्लिका आणि अंशुमनचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्यांना त्यांची लायकी दाखवलेली असते. इथे स्वानंदीच्या मदतीला आजी आलेली असते आणि दोघींनी मिळून मल्लिका आणि अंशुमन या दोघांचाही बँड वाजवलेला असतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.